शहरातल्या पोरीचे लाड संपले, आता काम करायची वेळ आली. नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. काल संध्याकाळी दोरीवर वाळत घातलेले कपडे काढायचे विसरूनच गेले होते, म्हणून सकाळी 5 वाजता उठून पहिले दोरीवर वाळत घातलेले कपडे काढायचं काम केलं. मम्मी झोपेतून उठायच्या आधी मला हे काम करायचं होतं, कारण तिच्या जर लक्षात आलं असतं ना की मी कपडे आणायचे विसरले, बोलणे बसले असते ते वेगळेच, पण बिचारीची सकाळी सकाळी चिडचिड झाली असती माझ्यामुळे. त्यामुळे मला हे लवकर काम करायचं होतं. एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ म्हणायचं राहूनच गेलं ना. शुभ सकाळ सगळ्यांना. मेकअप करून रेडी झालेले होते. आता मेकअप करून रेडी झाल्यावर माझं काम काय हे तुमच्या सगळ्यांच्या ध्यानातच असेल ना. नसेल ध्यानात तर मी सांगते ना, टेन्शन कशाला घेताय मंडळी. आपली झाडझूड, सडा, रांगोळी हे सगळं बाकी होतं. पसारा रात्रीचा तसाच पडलेला होता, कारण आम्ही सगळेजण रात्री घरातच झोपलो होतो. मंडळी, तुम्ही म्हणाल रोज उठलं की ते एकच काम करतेस का, तर हो, सकाळी उठल्यानंतर झाडझूड, सडा, रांगोळी हे केल्यानंतर आमच्या दारासमोर आणि घरात जे प्रसन्न वातावरण तयार होतं ना, ते पाहून आमचं मन आणि आमचे चेहरे दोन्ही प्रसन्न असतात. आणि तुम्ही देखील व्हिडिओ पाहून प्रसन्न होतात, म्हणून मला हे काम करायला खूप आवडतं. माझं फेवरेट काम म्हणाल ना तर झाडझूड, सडा, रांगोळी हेच आहे बरं का. आता तुम्ही म्हणू नका की आमच्याकडे पण येऊन करून देतेस का. तसं मला काम करायला हरकत नाही बरं का. काम कुठलंही असू द्या, ते करताना आपल्याला आनंद झाला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. पण मंडळी, हरकत फक्त एकच आहे, मी काम करताना जो आनंद अनुभवते तोच अनुभव तुम्हाला देखील यावा म्हणून सांगते. एकदा करून तर बघा. दारासमोर झाडझूड, सडा, रांगोळी केल्यानंतर मन किती प्रसन्न राहतंय ना, हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः करून पाहाल तेव्हा जो आनंद होईल ना, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगाल. इथे आपली झाडझूड झालेली होती, सडाही टाकून झालेला होता. राहिली होती ती फक्त रांगोळी काढायची. रांगोळी काढायला मला जास्त टाइम लागत नाही, कारण मी काय प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट नाहीये. जशी येईल तशी काढून द्यायची. आणि गृहिणींनो, तुम्ही असंच करत जा बरं का. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवाले फॉलो देखील करा बरं. बाय.